राज्यात एकही महिला सुटणार नाही. 2 कोटी महिलांना फटका बसणार. महाराष्ट्राची झोप उडवणारी एक अति धक्कादायक बातमी समोर आली. महिलांसाठी सरकारनं लागू केले 5 कडक नियम. आता यातील एकही नियम मोडला तर होणार लाखोंचा दंड. 5 नियम. यातील पहिला नियम जर मोडला तर 5,000 रुपयांचा दंड, दुसरा मोडला तर 10,000चा दंड आणि यातला 5वा नियम चुकूनही जरी मोडला तरी इतका मोठा दंड होईल की घरातलं सगळं विकून भरता येणार नाही आणि जेलमध्ये जावं लागेल. कारण आता घरोघरी एक गुप्त पडताळणी सुरू झालेली आहे. घरांमध्ये चेकिंग सुरू झालेली आहे, ज्यामुळे आता महिलांच्या अडचणीत मोठी वाढ होणार. खरं तर आजपर्यंत महिलांना अनेक योजनांचे पैसे दिले गेले, पण आता ते सगळे पैसे वसूल होणार. आजपर्यंत महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले आहेत, तर काही महिलांना निराधार योजनेचे, तर काही महिलांना महिला बचत गट योजनेचं अनुदान मिळालंय. वयोश्रीचा लाभ घेत आहेत. सर्व महिलांना हाफ तिकीट मिळतंय. एवढंच नाही तर अनेक योजनांमध्ये महिलांना कन्सेशन दिलं जातं. पण आता सरकारनं कडक पावलं उचलण्याचा निर्णय घेतलाय. खरं तर 5 नियम सर्व राज्यातल्या सर्व महिलांसाठी आहे, पण पहिला नियम खास करून अशा महिलांसाठी आहे की ज्या योजनांचा लाभ घेतात, तर दुसरा नियम नोकरी करणाऱ्या महिलांसाठी, तिसरा नियम वयस्कर महिलांसाठी, चौथा नियम शेतकरी कुटुंबातल्या महिलांसाठी, तर 5वा नियम असा आहे की ज्यातून एकही महिला सुटणार नाही. कारण की आता घरोघरी तपासणी सुरू झालेली आहे. एका GRच्या माध्यमातून सरकारने ही माहिती दिलेली आहे, ज्यामुळे प्रत्येक महिलेला हा नियम माहिती असणं आता खूप गरजेचं आहे. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमधून आपण ते कोणते नवे 5 कडक नियम लागू झालेले आहेत, तसेच तुम्ही त्या नियमांचं पालन कसं करायचं, तुम्हाला दंड होऊ नये म्हणून तुम्ही कोणती कामं अर्जंट करायची, आणि जर तुमच्या घरी तपासणीला कुणी आलं तर त्यांना तुम्ही काय सांगायचं की जेणेकरून तुमच्यावर कारवाई होणार नाही. चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती. सुरुवात करूया आपण अत्यंत पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या नियमापासून, ज्याचा थेट संबंध आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेशी. आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी 2.5 कोटी होत्या. आता त्या कमी होत होत अक्षरशः कमी झाल्याची चर्चा आहे. आता कदाचित पहिला नियम हा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आहे असं ऐकल्यानंतर तुम्ही कदाचित व्हिडिओ बंद कराल आणि म्हणाल आमचा काय संबंध. पण लक्षात घ्या, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा हे नियम सर्व प्रकारच्या महिलांसाठी आहे. पण सगळ्यात पहिला मुद्दा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आहे. 1,500 रुपयांचा लाभ महिन्याच्या महिन्याला महिलांना येत होता. या योजनेचा जेव्हा फॉर्म भरला होता तेव्हा सांगण्यात आलं होतं की तुमच्या सगळ्या कुटुंबाचं उत्पन्न मिळून 2.5 लाख असायला हवं. पण आता सरकारच्या गुप्त तपासणीत एक अति धक्कादायक गोष्ट समोर आलंय की महिलांच्या घराचं उत्पन्न 10-20 लाखाच्या पार आहे. दारात स्वतःची 4 चाकी गाडी, नावावर 10-12 एकर शेती देखील आहे. दरवर्षी लाखोंची कमाई होती, तरी महिला चुकीच्या पद्धतीनं लाभ घेतला गेलाय. आता शासनाने महिलांची गुपचूप चौकशी सुरू केली आहे. आता तुम्ही म्हणाल आमचे तर पैसे बंद झाले. आता ज्यांचे पैसे बंद झाले ते बंद जरी झाले असले तरी आता इथून पुढे कारवाई देखील होणार आहे. आता खरं तर हा पहिला नियम खास करून लाडकी बहीण योजनेसाठी होता. आता दुसरा नियम त्यापेक्षाही कडक आहे. दुसरा नियम आहे ज्यांच्या घरात रेशन कार्ड आहे आणि त्या कुठेतरी नोकरी करतात. आता रेशन कार्ड प्रत्येकाच्या घरात असतं आणि त्या महिला बऱ्याच वेळा कुठेतरी जॉब करत असतात. आता जर तुमच्या घरात पिवळ्या किंवा केशरी रंगाचं जर रेशन कार्ड असेल आणि तुम्ही जर खाजगी किंवा सरकारी क्षेत्रात नोकरी करत असाल तर अशा महिलांसाठी हा दुसरा धक्कादायक नियम आहे. आता तिसरा नियम तर सगळ्या महिलांसाठी आहे, तो फार गंभीर आहे. पण 5वा नियम असा आहे की ज्याच्यातून कोणतीच महिला सुटणार नाही, कारण की त्याच्यात पॅन कार्ड आणि आधार कार्डवर अक्षरशः मोठी कारवाई होते. आता सगळ्यात आधी आपण क्रमवार माहिती घेऊयात. आता दुसऱ्या नियमाची माहिती आपण घेतली आहे की ज्याच्यामध्ये ज्या महिला सामान्य नोकरी करतात, प्रायव्हेट क्षेत्रात काम करतात, खाजगी याच्यात कुठेतरी काम करतात आणि त्याचबरोबर ते वेगवेगळ्या योजनांचाही फायदा घेतात. आता जर तुमची रेशन कार्ड तुमच्याकडे असेल आणि रेशन कार्ड तुमची जर KYC झालेली नसेल तर तुमचं जे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्याच्यावर मोठा येऊ शकतो. कारण की KYC मध्ये सरकारच्या लक्षात येत आहे की पिवळे कार्ड जे आहे, पिवळे रेशन कार्डसाठी उत्पन्नाची मर्यादा 15,000 रुपये, तर केशरी रेशन कार्डसाठी उत्पन्नाची मर्यादा 1 लाख रुपये. हे किती कालावधीचं आहे? 1 वर्षाचं. 1 वर्षात 15,000पेक्षा कमी उत्पन्न असेल तर पिवळं रेशन कार्ड तुम्ही ठेवू शकता, किंवा 1 लाखाच्या आत असेल तर केशरी रेशन कार्ड ठेवू शकता. पण लक्षात घ्या, आता अनेक लोक याचा लाभ घेत आहेत, पण महाराष्ट्रात असा कोणताच व्यक्ती नाही की ज्याच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे आणि त्याचं उत्पन्न 1 लाखाच्या आत आहे आणि पिवळं आहे ज्याचं 15,000च्या आत आहे. कोणताही व्यक्ती असला
तरी त्याचं उत्पन्न 100% जास्त असतं आणि त्यामुळे सरकारने आता सगळा डेटा रेशन कार्डशी जोडला जात आहे. आजपर्यंत जर तुम्ही रेशनचा लाभ घेतला असेल तर याच्यासहित व्याजासहित तुमच्याकडून सगळे पैसे वसूल केले जाणार आहे. आता पुढचा नियम जो आहे तर तो अजिबात मिस करू नका, कारण की तो पॅन कार्ड आणि आधार कार्डच्या बाबतीत आहे. कारण की आता इन्कम टॅक्स विभागाने मोठा नियम लावलाय. तिसरा कडक नियम महिलांच्या पॅन कार्डच्या संदर्भात आहे. पॅन कार्ड आणि आधार कार्डमधील महत्त्वाच्या चुकांबद्दल एक महत्त्वाचा नियम आता लागू केलाय. आजकाल काय होतं, बँक खाते उघडण्यासाठी पॅन कार्ड हे अनिवार्य आहे. अनेक महिलांची वय 18 वर्ष पूर्ण होताच त्यांना पॅन कार्ड दिलं जातं. आता पॅन कार्डमध्ये बऱ्याचशा गोष्टी, बऱ्याच वेळा असं होतं की आई वडील काय करतात, मुलगी एक साधारणपणे 16-17 वर्षाची झाली की पॅन कार्ड काढतात. मग ते मायनर पॅन कार्ड असतं आणि 18 वर्ष पूर्ण झाल्यावर त्याला मेजर पॅन कार्डमध्ये अपडेट केलेलं नसतं. तसेच अनेक महिलांच्या बाबतीत लग्नाआधीचं नाव आणि लग्नानंतरचं नाव पॅन कार्ड आणि आधार कार्ड वेगळं असतं आणि बँक खात्यावर तिसरंच नाव असतं. मग त्यामुळे ती KYC मॅच होत नाही आणि जर पॅन कार्डमध्ये अशी चूक असेल, ती आधारशी लिंक नसेल तर थेट 10,000 रुपयाचा मोठा दंड इन्कम टॅक्स विभागाकडून आकारला जाऊ शकतो. त्यामुळे तुमचं पॅन कार्डवरील नाव आणि जन्मतारीख आजच तपासून घ्या. आता तुम्ही म्हणाल हे तर आम्हाला माहितीच होतं, आता याच्यामध्ये काय थोडासा प्रॉब्लेम आहे, पण लक्षात घ्या आता चौथा आणि पाचवा नियम जो आहे त्याने अक्षरशः तुमचे डोळे उघडतील. चौथा नियम येतो शेतकरी कुटुंबातील महिलांसाठी. ग्रामीण भागातील बऱ्याचशा महिलांच्या नावावर शेतजमीन असते. अशा वेळेस घरात पतीसुद्धा PM किसान आणि नमो शेतकरीचा लाभ घेतात. मुलगाही फायदा घेतो. कर्जमाफी आली की दोघेही फायदा घेतात. महिला सुद्धा वेगळा लाभ घेतात. परंतु आता एका नियमानुसार एका रेशन कार्डवर किंवा एका कुटुंबात केवळ एकाच व्यक्तीला शेतकरी सन्मान निधीचा लाभ मिळू शकतो. घरातील पती पत्नीला दोघांना लाभ जर ते लाटत असतील तर ती टॅक्स कायद्यानुसार फसवणूक मानली जाईल. बेकायदेशीरपणे घेतलेले हप्ते सरकारकडून वसूल केले जातील आणि तुमच्यावर मोठी कारवाई होऊ शकते. आता वेळ आली सगळ्यात शेवटच्या, सगळ्यात भयानक आणि सगळ्यात धोकादायक नियमाची. तो नियम आहे प्रत्येक महिलेसाठी. म्हणजे तुम्ही जर कॉलेजला जाणाऱ्या तरुणी, मुली, गृहिणी, काम करणाऱ्या, घरकाम करणाऱ्या सगळ्या प्रकारच्या महिलांसाठी आहे. तो म्हणजे बँक खात्याचा नियम आहे. बँक खात्याच्या व्यवहारावर आता थेट नजर ठेवून तुरुंगवासाचा नियम आहे. सावधान महिलांनो, आता येतोय तो पाचवा नियम जो बँक खात्याचा आहे. आज जवळपास प्रत्येक महिलेचं स्वतःचं बँक खातं आहे, पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्या खात्यात मिनिमम बॅलन्स न ठेवल्यामुळे बँक छुपे चार्जेस लावून पैसे कापून घेते. आता हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे, पण यापेक्षाही भयंकर संकट तुमच्या डोक्यावर घिरट्या घालते. अनेक ग्रामीण भागातील महिला गृहिणींच्या बँक खात्याचा ताबा घरातील पुरुष किंवा इतर चलाख लोक घेतात. त्यावर लाखोचे व्यवहार फिरवतात. कित्येक वेळा बचत गटाचा बुरखा उडून वैयक्तिक खात्याचा वापर संशयित पैशाची अफरातफर करण्यात केली जाते. लक्षात ठेवा, आयकर विभाग आता आक्रमक झालाय. जर तुमच्या खात्यात अचानक लाखोंची अफाट रक्कम जमी झाली, अधिकाऱ्यांनी जर तुम्हाला विचारलं, त्या पैशाचा कायदेशीर हिशोब आणि पक्का पुरावा जर देता आला नाही तर तुमच्यावर थेट बेनामी व्यवहार आणि टॅक्स चोरीचा आळ घेतला जाऊ शकतो आणि अशा ठिकाणी तुमच्यावर लाखोंचा दंड ठोकला जाऊ शकतो आणि दंड भरला नाही तर तुरुंगाची हवा खावी लागू शकते. त्यामुळे लक्षात ठेवा, तुमचं बँक खातं हे फक्त आणि फक्त तुमच्या कमाईसाठी आहे. चुकीनंही तुमचं खातं कोणाला व्यवहारासाठी देऊ नका. शेवट एकच गोष्ट कान उघडून ऐका, शासनाने जारी केलेल्या 5 कडक नियमांचं पालन करणं प्रत्येक महिलेसाठी अनिवार्य आहे. कोणत्याही परिस्थितीत आजच तुमचं जुनं पॅन कार्ड, रेशन कार्ड, बँक खात्यातील त्रुटी दुरुस्त करून घ्या, नाहीतर येत्या महिन्यापासून आर्थिक दणका बसेल आणि सावरणे कठीण होईल. तर या सांगितलेल्या माहितीपैकी तुमची कोणती एखादी चूक आहे का, किंवा जर तुम्हाला काही समजलं नसेल तर त्याविषयी कमेंटमध्ये नक्की विचारा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.